पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वास्तव्याच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरबदल करून बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले आणि पत्त्यावर राहत नसताना राहत असल्याचे भासवून RTE प्रवेश अंतर्गत प्रवेश प्राप्त करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 24 जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 3 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 2025-2026 या शैक्षणिक वर्षासाठी RTE अंतर्गत ऑनलाईन प्रक्रिया पनवेल तालुक्यात राबवण्यात आली. यावेळी 24 पालकांनी शाळेच्या 1 किलोमीटर अंतरामध्ये पत्त्यावर राहत नसताना त्या पत्त्यावर राहत असल्याबाबतचे खोटे वास्तव्याचे पुरावे सादर केले. या पालकांनी त्यांच्या पाल्याच्या प्रवेशासाठी सादर केलेल्या वास्तव्याच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरबदल केला आणि बनावट वास्तव्याचे पुरावे तयार केले. या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी पनवेल यांनी शहर पोलीस ठाण्यात 24 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अली हुसेन रहमतुल्ला खान, मोहम्मद फारूक जाधव, विनोद विठ्ठल, गणेश सुभाष कांबळे, राकेश कश्यप, दत्तात्रय भानुदासराव टाले, विश्वास देवकांता रवींद्राल, किरण तानाजी पाटील, इम्रान अजीज पटेल, मोहम्मद सलमान फैयाज खान, नवनाथ पाटील, योगेश सर्जेराव चिकणे, सोफी आसिफ चांद साहब, लीलाराम उकर्मा चौधरी, विठ्ठल गोविंदराव पालेवाड, सागर जानकीराम सुतार, श्रीकांत सुरेश बागडे, देव अनुज अमरीश, अहमद अली इनामदार, फिरोज अन्सार शेख, पेंगरी आशाना प्रशांत, नदीम अजम खान, समाधान बाळू राजपूत, अब्दुल्ला रईस मिया शेख अशी या 24 पालकांची नावे आहेत. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.